नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। कसं आहे ना मंडळी, काही पदार्थांना आपण नावं देतो किंवा ओळख देतो, पण काही पदार्थ असतात की ज्यांच्यामुळे आपली एक वेगळी नाव, एक आपली वेगळी ओळख निर्माण होते। तर आजच्या भागात आपण अशाच एका कुटुंबाला भेटणार आहोत आणि घरच्या शेफला, की ज्यांचं नाव त्यांच्या नावामुळे नाही तर त्यांनी बनवलेल्या पदार्थामुळे आज घरोघरी पोहोचलंय। तर हे कुटुंब कोण आणि हा घरचा शेफ कोण, तर चला बघूया आपल्या आजच्या भागाच्या कुटुंबाला आणि घरच्या शेफला भेटूया आणि त्यांच्याकडनं एक छानशी रेसिपी शिकूया। चला, तर आजच्या भागात आपण भेटणार आहोत सुर्वे कुटुंबाला, जे राहतात 10x हॅबिटॅट रेमंड रियालिटी ठाणे वेस्ट येथे। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून झटपट रेसिपी शिकूया। नमस्कार संजना मॅम, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मला तुमचं पूर्ण नाव सांगाल आणि तुम्ही काय करता सध्या ते सुद्धा मला सांगाल। संजना सुर्वे आहे माझं नाव आणि काय करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत, पण ते छोट्या छोट्या गोष्टी कसं किती मोठे झाले हे मला कळालंच नाही। कशी म्हणजे सुरुवात कशी झाली तुमच्या करिअरची, कुठून सुरुवात झाली? ॲज मी आधी गृहिणी होती, फक्त घरात मस्त राहायचं आणि मिस्टरांना पण सांगितलं की मुझे कुछ काम नहीं करने का, मैं एकदम राणी के जैसे रहना चाहती हूँ। आणि ते मला हाक पण राणी म्हणूनच मारतात आणि म्हणजे राणी सारखी लाईफ तुम्हाला मिळालेली। पण एक अशी वेळ आली, कारण ते बिझनेस करायचे, तर बिझनेस मध्ये अप अँड डाऊन नेहमी कोणाच्याच लाईफ मध्ये होतं। तर त्यांचा थोडासा बिझनेस डाऊन होता, तर त्यावेळेला मला असं वाटलं की नाही आपल्याला पण काम करायला हवंय आणि थोडं सपोर्ट करायला पाहिजे। तो ॲज अ लेडीज बिझनेस होता, त्याच्यामुळे मला खूप आवडलं की हे फक्त महिला लोकांचं आहे। आणि मग तुमचं कॉन्टॅक्ट लेडीज नेटवर्किंग वगैरे तिकडे सुरुवात झाली त्या सगळ्यामध्ये। तर त्यातूनच मी लोकांना ट्रेन पण करायची, लेडीज लोकांना, की इंडिपेंडंट राहा, की जशी माझ्या वेळ आली, वेळ इन द सेन्स की फायनान्शियली सगळ्यांना थोडी थोडी गरज असते। स्टार्टिंग मध्ये आपण स्वप्न बघतो की नाही ना एकदम मस्त राणीसारखं राहायचं, तर अशा सगळ्या गोष्टी होत नाही आपल्याप्रमाणे। कारण मी त्याच प्रश्नावर येणार होती की जसं तुम्ही म्हणालात की फार गरज आहे, आता खूप वेळेला असं होतं की आपल्यालाही वाटतं की एक सिक्युअर कम्फर्ट लाईफ असावं, किंवा कधी कधी आपल्याकडे ते लाईफ असतं आणि आपण त्या कम्फर्ट झोन मध्ये जातो। सो बिंग अ वुमन, तुम्ही काय सांगाल, फायनान्शियल इंडिपेंडेंट असणं किती महत्वाचं आहे? 100%। सगळ्या म्हणजे जितकं तुम्ही खूप ऐशो आराम असेल किंवा खूप रिच असेल हजबंड किंवा पप्पा किंवा जे पण आजकालच्या मुली पण म्हणजे स्वतःवरती इतके म्हणजे त्यांचं करिअर खूप महत्वाचं आहे, हे मी सगळ्यांना, म्हणजे वय असो किंवा काही असो, तुम्ही रिटायर होईपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुमची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत तुम्ही काम करा। आणि आज मला पण तसंच आहे की सगळं खूप छान आहे, पण जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करते तर सगळेजण मला बोलायचे, संजू कुठे फिरत असते तू? तर मला ती कल्पना आली की अरे इतक्या लेडीज आहे की एकटे फिरू शकत नाही। का एकटे फिरू शकत नाही? कारण ते ऑलरेडी डिपेंडिंग असतात। तर मला असं वाटलं की आपण लेडीज ट्रिप का नाही करूया। खरंच खूप छान इनिशिएटिव्ह, आणि ही खरंच कहाणी की खूपशा महिलांचं असं होतं की एकटं फिरणं, म्हणजे आधी काळ असं होतं की बाजारात जाताना सुद्धा त्यांना कोणतरी सोबत लागायचं, आणि आता तुम्ही एवढं छान इनिशिएटिव्ह करताय, खरंच खूप सुंदर आहे। मग आता तुमचा हा बिझनेस ट्रिप्स वगैरे आधी मी रण कच्छ मध्ये घेऊन गेलेली आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी घेऊन गेली। किती ट्रिप्स आतापर्यंत तुम्ही नेले? 6 झाले। अरे वा, आणि सक्सेसफुल सगळ्या ट्रिप्स छान व्यवस्थित। तो बिझनेस अप्स अँड डाऊन मुळे तुम्ही तो सुरुवात केली घराला सपोर्ट म्हणून, ते करता करता मग तुम्ही आता ट्रिप्स वगैरे तुम्ही करते, अँकरिंग पण करते। आणि अँकरिंग मग ही हॉबी होती की इनबिल्ट टॅलेंट होतं? हे बघा, काही गोष्टी आहे ना, हॉबीमुळे आपण सक्सेस होतो। तुमची जी हॉबी असेल ना आणि तुम्हाला चान्स मिळाला तर त्याला करिअर नक्कीच बनवा ते, आणि तुम्ही जास्त चांगलं करू शकता।
म्हणजे मला खरंच तुमच्याकडे इन्स्पायरिंग मिळते दोन गोष्टी. एक तर हॉबीला आपण करिअर कसं कन्वर्ट करू शकतो आणि जे लेडीजसाठी तुम्ही करताय इनिशिएटिव्ह तो सुद्धा खूप छान. तुमच्याबद्दल ना अजून एक मला फार महत्वाची गोष्ट आहे जी प्रेक्षकांना सांगायची की काही पदार्थ असतात ना की ज्यांना आपण ओळख देतो, पण काही पदार्थ असे असतात की ज्यांच्यामुळे आपली ओळख एक वेगळी निर्माण होते. आणि संजना सुर्वे नाव हे जे नाव आहे ते एका पदार्थाशी फार रिलेटेड आहे, ते म्हणजे दाल पकवान. सो काय सांगाल, मला ह्याची कहाणी ऐकायची. संजना सुर्वे बोलल्यानंतर सगळेजणांना वाटतं की मी महाराष्ट्रीयन हो. आहे मी महाराष्ट्रीयनच, पण नॉन महाराष्ट्रीयन. आधी मी सिंधी होती ओके. आणि आता 30 म्हणजे वर्ष झालं आम्हाला लग्न करून. लग्न करून. आज तर मी महाराष्ट्रीयनच झाली आहे, पण काही काही गोष्टी माझ्या सिंधी आहे, गोड असतात ना. पण तुम्ही फार मराठी एकदम शुद्ध चांगलं वाटते तुमचं मराठी, वाटत नाहीये म्हणजे हो, तुम्ही हो. नॉन महाराष्ट्रीयन आहात असं. आहे कुठे कुठे असं वाटतं की कधी मी स्वतःच ऍग्री होते की मेरा मराठी संभाल के ले लो ले सब लो. लोग, असं बोलते मी आणि सगळे. आपले प्रेक्षक नक्की सांभाळून घेतील. तो आपण वळूया त्या दाल पकवानच्या स्टोरीकडे. तर एक दाल पकवान हा बोलल्यानंतर सगळेजण मला सिंधी बोलल्यानंतर तू केलानच दाल पकवान. तर असंच लॉकडाऊन मध्ये आम्ही सगळेच म्हणजे सगळ्यांच्याच लाईफ मध्ये किचन बरोबर. हा प्रिय झालेला लॉकडाऊन हो, हो, मध्ये. हो. Yes. तर मी पण असंच करायला गेली तर खूप जणांनी बोलले की कोई दाल पकवान, असं ग्रुप होता आमचं लक्ष्मीनारायण मध्ये. तर सगळे बोलले कुछ खाने का चीज किधर से लेंगे, क्या ऑर्डर करेंगे. तर कोणी वडा बनवायला लागली, कोण काय करायला, म्हणजे छान छान म्हणजे गृहिणी बरोबर. स्वतः एक बिझनेस किंवा करू एक आपल्याला कोणीतरी सुती करते आपल्या जेवणाची. आपले मुलं आपले हस्बंड तर करतच असतात, पण बाहेरचे जेव्हा आपली सुती करतात ती एक वेगळीच वेगळी feeling असते. फिलिंग असते. त्या सुतीसाठी मी माझं दाल पकवान पण ऑर्डर मध्ये टाकायला लागली की म्हणजे चलो मेरा दाल पकवान भी इसको ऑर्डर में चाहिए तर ले लो. तर तो इतकं हिट झालं म्हणजे लोक फॅन झाली माझी. म्हणतात ती कला तुमची ऑर्डर मध्ये रिप्लेस होत Replace. गेली आणि तुम्हाला बिझनेस त्यातूनही छान मिळाला. म्हणजे लोक जेव्हा लहान लहान म्हणजे कोण मुली बोलतात अरे वो संजना, अरे वो दाल पकवान वाली. तर मी बोली हे आता माझ्या म्हणजे ही दाल पण पकवान आयडेंटिटी वेगळी मिळाली मला. identity मिळाली. दाल दाल पकवान पकवान वाली आंटी बिया. आता कदाचित सगळे ट्रिपची आंटी पण ट्रिपची आंटी सुद्धा म्हणते. वा, खूप छान वाटलं तुमचा हा सगळा काही जो बोलतो ना एक जर्नी होती ही तुमची ऐकून खूप इन्स्पायरिंग होती. संजना मॅम, गप्पा तर मस्त मारल्या आपण, खूप छान. आता मला तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगा की कोण कोण असं कुटुंबात आणि आज तुमच्या सोबत कोण आहे ते. मला 2 मुली आहेत आणि मी माझ्या मुलींवरती खूप प्राऊड फील करते. मोठी मुलगी आहे ती B.Pharm करते आणि एल्केम मध्ये शी इज अ प्रोडक्ट मॅनेजर. वा. आणि ही आहे म्हणजे छोटी छोटी. मुलगी. आम्ही तिला हात पण मिनीच बोलतोय. नाव मिनी. संस्कृती आहे खूप छान नाव आहे, संस्कृती, गोड नाव आहे. आणि मोठीचं सृष्टी आहे. Okay. आणि मी संजना, माझे मिस्टर संजय. ओके, म्हणजे ही एस फॅमिली ॲज आहे. फॅमिली. माझ्या बरोबर आहे स्मिता ताई, माझे शेजारी आहेत आणि जस्ट शेजारी. आमचे 9 महिनेच झाले म्हणजे ओळख होऊन आणि मी इकडे शिफ्ट होऊन. तर फॅमिली जितकी इम्पॉर्टंट असते तेवढं तेवढं शेजारी. शेजारी सुद्धा असतात. नमस्कार ताई, काय सांगाल ह्यांच्याबद्दल? म्हणजे दाल पकवान तर मी खूप ऐकलंय की फेमस आहे. तुम्हाला कधी टेस्टिंगला मिळालंय का दाल पकवान? फक्त दाल पकवानच नाही, पण ती इतके प्रकार करते की ती प्रत्येक वेळेस आणि देण्याची इतकी तिला हे असते ना की जाऊन मी आधी ह्यांना देऊन येते. दिवाळीत सुद्धा, संक्रांतीला, काहीही केलं तरी तिला यायचं असतं द्यायला. अगदी वा, बघा किती शेजारी कौतुक करताय तुमचं. इतकं छान करते सगळं. तिच्या घराची काहीतरी वास्तुशांत होती त्यावेळेस तिने मटर पनीर आणून दिलं होतं. इतकं सुंदर केलं होतं, सगळ्यांना खूप आवडलं. वेगळाच छानच बॉन्ड करते असतो. सगळं. आणि इतकी उद्योगी आहे. आता सहली काय घेऊन जाते सिनियर सिटीजन्सच्या आणि बरेच काय काय उद्योग करत असते. म्हणजे आणि चालू busy आहे असते. सगळं. अशी मध्ये रिकामी बसली, गप्पाच मारत बसली, इथे कुठे कधीही कधी दिसत नाही. कायम ती कुठे ना कुठे बिझी असते. एवढंच. खूप छान. बघा आज ह्या निमित्ताने त्या किती छान बोलतात. असेच उत्साह देणारे आणि मोटिवेशन प्रोत्साहन करणारे देणारे. हे शेजारी आहेत आणि माझे सगळे मैत्रिणी. मी तुझ्याकडे येईन. काय सांगशील, तुझा आणि आईचा बॉन्ड कसा आहे, मदर डॉटर? असं मदर डॉटर बॉन्ड तर आहे ना. मी तर हे सांगते, ही माझी अजून एक मोठी बहीण आहे. बहीण, फ्रेंड सगळी माझी मम्मीच आहे. म्हणजे सगळं शेअरिंग आणि Yes, सगळ्या काही गप्पा yes. गोष्टी फुल फ्रेंडली. Yes. आणि तुम्ही दोघींकडे बघूनही असंच वाटतंय की तुम्ही दोघी एकदम छान फ्रेंड किंवा असं बोलतात ना छोटी मोठी बहीण असते तशा बहिणी दिसतायत. असं काहीतरी नवीन होईल माझ्या लाईफ मध्ये तर असं सगळ्यात पहिले मी मम्मीला सांगेल. काय गॉसिप असेल तर मम्मीला सांगेल. तर फ्रेंड, मदर, बहीण सगळं मला सगळं काही. एक- सो एक- ऑल रोल Yes, मॉडेल all अशी round. पूर्ण Yes. आहे. काय सांगशील, आईच्या हातचा आवडता पदार्थ कोणता? आई सगळं. आता आई आहे काय बोलू नाही शकत. काय
पर्टिक्युलरली आवडतं. पण मम्मीचं सिंधी खाणं खूप मला आवडतं. छान वाटलं तुमच्या दोघींशी पण भेटून. तुम्ही दोघींनी इथेच थांबायचं, कारण मी आता यांना घेऊन जाते किचन मध्ये आणि आज बघूया त्या आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना कुठली रेसिपी शिकवता येते. तर आपण आता वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. काय आहे आज तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? सगळ्यांचा आवडता दाल पकवान. वाव, म्हणजे आज आपण फायनली शिकणार आहोत. फार फेमस आहे तो म्हणजे दाल पकवान. साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे त्यासाठी? चण्याची डाळ असते जी Okay. आपण पुरणपोळीसाठी वापरतो तो, बरोबर, आणि एक आलू आणि म्हणजे आपण उकडलेला हा बटाटा घेतला आणि ही आहे हिरवी मिरची घेतली आणि ह्याच्यापासून आपली ही म्हणजे ही अशी दाल तयार तयार होते. होते. कुकरमध्ये सिटी द्यायची, हळद आणि मीठ टाकून ओके, आणि थोडंसं गरम मसाला अशा पद्धतीने ही तडका आणि हिंग टाकून फक्त तयार होऊन जाते. सो ही आपली अशा पद्धतीने डाळ तयार होते. जो पकवान आहे तो Yes. स्पेशल पकवानसाठी स्पेशल स्पेशल हे आहे की आपल्याला मैदा लागतो, ओके. जो मी आता वापरलेला आहे. कसा आपला अनुभव आहे, म्हणजे तुम्ही काय सांगाल? प्रथा जो तुम्ही पीठ वापरलंय, एक्सपिरियन्स कसा आहे? इतकं छान पॅकिंग झाले, म्हणजे व्हॅक्युम. मला असं वाटलं की हा इंडियामधून आलेलं आहे की कुठे इंटरनॅशनल मधून आलेलं आहे. हो. तर आपली जी मुलं बाहेर असतात स्टडीसाठी किंवा Yes. जॉबसाठी, कॅनडा आणि बरोबर. अमेरिका, तिकडे त्यांना हे हो, कारण व्हॅक्युम पॅक आहे त्याच्यामुळे Pack ट्रॅव्हल मध्ये सुद्धा ते खूप इझी पडतं आपल्याला पीठ carry तर करायला. एक्सलंट, एकदम खूप सुंदर आहे. जसं मला पाहिजे तसंच तो पीठ आहे. Quality छान आहे. क्वालिटी छान आहे. Yes. चला आपण पुढे वळूया. पुढच्या साहित्याकडे आपल्याला अजून काय काय लागणार आहे. सो आपण मैदा घेतलेला आहे हो. 1 कप. 1 कप इतका मैदा घ्यायचा आणि 1/4 आपल्याला रवा घ्यायचा ते खुशखुशीत होण्यासाठी. ओके, इतकंच ऑइल पण लागेल आपल्याला, 1/4 ऑइल पण One. उकडून घ्यायचं, म्हणजे जरा गरम करायचं आणि मग ते टाकायचं. Okay. मोहन बोलतात ना आपण, मोहन हा, टाकतो आपण तसं. चकलीला वगैरे त्याला जसं हो, मोहन देतो चकलीला तसं. मोहन टाकतो. म्हणजे तुम्ही रवा घेतलेला आहे 1/4 आणि 1/4 तुम्ही ऑइल ऑइल घेतलेलं आहे. थोडंसं अजवाईन घ्यायचं हातात स्टॅप करून, Right. जिरा आणि काळी मिरी ओके, म्हणजे हे थोडंसं. आपण ओवा म्हणू शकतो आणि जिरं आणि काळी अजून. मिरी तुम्ही Yes. घेतलेली आहे. आणि थोडंसं तीळ ओके, तीळ तीळ घ्यायचं घ्यायचे. आणि मग नंतर थोडं स्वादानुसार चवीनुसार मीठ आणि तिखट. तर चला आपण आपल्या पक्वानच्या कृतीला सुरुवात करूया. काय काय लागणार आहे तुम्ही मला सांगत जा संजना मॅम, मी तुम्हाला देते. सो पीठ तर तुम्ही पीठ घेतलेलं आहे. घेतलं आहे आपण. Yes. आता त्याच्यात नंतर त्यात थोडंसं मिक्स करून थोडंसं रवा टाकायचा. हा एवढा रवा. रवा ओके, सो हा आपण 1/4. तितकंच ऑइल पण घ्यायचं, पण हा गरम झालेला ऑइल आहे. आता थोडंसं अजवाईन, थोडंसं आपल्याला जिरा. जिरं, काळे हा. तीळ हो, हो. तीळ टाकू. हो, जितकं तुम्ही हे चवीनुसार सगळं थोडंसं हा, तुम्ही मीठ टाकणार. काळी मिरी, काळी गरम तर आय थिंक आपलं पक्वानचं बॅटर खूप छान सुंदर तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट आणि मऊसर आपल्याला बनवायचं आहे. बरोबर. आता पुढे आपण काय करणार आहोत याचे बस गोळे करून आहे घ्यायचे. ते थोडंसं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं Okay. याचं मोठ्या पुरीसारख्या, आणि नंतर फक्त फोक घ्यायचं आणि फोकमध्ये असं त्याला हे करायचं, टोके आपण टोके मारू शकतो. मारायचे. बरोबर. दाल पकवानची प्रथा आहे ना, जेव्हा आपला वॉर झालेला आहे इंडिया आणि पाकिस्तान, हम्म. त्यावेळेला जेव्हा सिंध लोक आलेले त्यांना उल्हासनगरमध्ये ठेवलेलं, आणि त्यात काय झालं, त्यांना जेवणासाठी खूप मोठे मोठे डाळी बनवली जात होती. अच्छा. आणि डाळी बनवता बनवता चपाती बनवत होती. तर चपाती काय अशी आपला मऊ आणि नरम Soft, नाही, कारण बरोबर. इतकं मोठा कॅम्प झालेला, म्हणून सिंधी लोकांमध्ये जे राहतात ना त्या एरियाला कॅम्प बोलला जातो. बरोबर. मग तिकडे हे डाळ आणि चपाती, तर ती चपाती कडक होती, तर ते सिंधी लोक त्या कॅम्प मध्ये राहून ते दाल डाळ पकवान पकवान असं म्हणजे खायचे. असा उगम ह्या रेसिपीचा हा. तिथून झाला. पकवान आपले झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत त्याला डीप फ्राय करणार आहे. वा, संजना मॅम आपले दाल पकवान रेडी आहे. पकवान आणि डाळ. आता तुम्ही मला शिकवा की आपल्याला हे सर्व किंवा प्रेझेंटिंग कसं करायचं. बघ, डाळ आहे रेडी, चटणी आहे, ओनियन आणि कोथिंबीर आणि हे आपले मसाले. ओके. गरम मसाले, हा आमचूर मसाला आहे. तर मंडळी आता आपण हे छान तयार झालेले आहे, त्याला आपण प्रेझेंट करूया, प्लेट मध्ये आपण सर्व करूया. सुंदर दाल पकवान तयार आहे, जे मला संजना मॅमने शिकवलंय. मी टेस्ट केले, तुम्ही सुद्धा टेस्ट करायची माझ्यासोबत. संजना मॅम, इतकी झटपट तुम्ही आम्हाला सिंधी स्पेशल रेसिपी दाल पकवान शिकवली, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि प्रथाकडून ही एक छोटीशी आठवण. थँक्यू.
तर मंडळी, याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच घरचा शेफ या सिरीजमध्ये तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा. माईट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तसेच नवनवीन भाग आणि नवनवीन रेसिपी आम्ही घेत येत राहू. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि खात रहा. धन्यवाद.